मिरज तालुक्यातील सलगरे येथील जगन्नाथ रामू खिचडे वय 65 वर्ष यांचा शेतात पाणी पाजण्यासाठी मोटर सुरू करायला गेले असता विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला। यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। नशीब बलवत्तर म्हणून सोबत असणारी 7 वर्षाची मुलगी बचावली। याबाबत अधिक माहिती अशी की सलगरे येथील खिचडे वस्तीवरील शेतकरी जगन्नाथ रामू खिचडे हे रविवारी सकाळी 9 वाजता शेती पंपाची लाईट आल्यानंतर पिकांना पाणी पाजण्यासाठी विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले असता मोटर पेटीजवळील भाग पावसाच्या पाण्याने ओला झाला होता। ओला असलेल्या ठिकाणी विद्युत वाहक तार पडून विद्युत प्रवाह संपूर्ण ओल्या झालेल्या जागेत पसरला होता। याची कल्पना मृत जगन्नाथ यांना नसल्याने मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या जगन्नाथ खिचडे यांना विद्युत प्रवाह सुरू असताना जोराचा शॉक बसल्याने जगन्नाथ यांचा जागीच मृत्यू झाला। यावेळी जगन्नाथ यांच्या बरोबर असणारी 7 वर्षाची नात सोबत होती। नशीब बलवत्तर म्हणून यावेळी नात पाठीमागे राहिली असल्यामुळे मोठा अनर्थ टळला गेला। आजोबा जगन्नाथ यांची तडफड नातीने पाहताच घराकडे पळत जाऊन आपल्या आईवडिलांना आजोबांना शॉक लागल्याची माहिती देताच घरातील सर्वजण विहिरीजवळ पळत जाऊन पाहिले असता जगन्नाथ खिचडे यांचा शॉक लागून मृत्यू झाला होता। या मृत्यूमुळे सलगरे परिसरात आणि खिचडे वस्तीवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। जगन्नाथ खिचडे यांच्या पाठीमागे पत्नी, 2 मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे।